भारतामध्ये रोज हजारो गुन्हे घडत असतात. काही हेडलाईन्स बनतात तर काही अंधारातच दडून राहतात. अंडरवर्ल्ड, लँड माफिया, गँग वॉर, हुंडाबळी, महिलांवरचे आणि लहान मुलांवरचे अत्याचार. सामान्य माणूस ज्यांचं नाव घ्यायला देखील घाबरतो अशांच्या मध्ये उभं राहून धडाडीने कोर्टात त्यांच्या केस लढवणाऱ्या सुप्रसिद्ध महिला वकील ॲडव्होकेट शुभांगी परुळेकर आज आपल्याकडे आलेल्या आहेत. प्रत्येक पालक, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक तरुणाने हा पॉडकास्ट जरूर बघावा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा. थोडासा अनकम्फर्टेबल आहे, शॉकिंगसुद्धा आहे, पण एखादं आयुष्य वाचवू शकेल असा हा एपिसोड आहे. नमस्कार शुभांगीताई, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. आम्ही ना असं सिरीजमध्ये म्हणजे मिर्झापूर, गँग्स ऑफ वासेपूर, सेक्रेड गेम्स, पिक्चर्समध्ये गँगवॉर बघतो, अंडरवर्ल्ड, माफिया यांचं युद्ध चालू असतं, टोळ्या असतात बघतो. जसं दाखवतात सिरियलमध्ये तसंच ते असतं का ग्लॅमरस? खरं वास्तव काय आहे? म्हणजे ते इतकं डार्क आहे का? कारण तुम्ही त्यांच्या बरोबर उभं राहता कोर्टात आणि केस लढवता. ॲक्च्युली क्रिमिनल वर्ल्ड जसं दाखवलं जातं त्यांना ग्लोरिफाय करून दाखवलं जातं, कारण ते त्यांचं एक सोर्स ऑफ इन्कम असतो सोशल मीडियावर किंवा पिक्चरमध्ये आपण जे बघतो. ॲक्च्युली तसं ते नसतंच मुळात. ती आमच्याकडे जे क्लायंट म्हणून येतात, म्हणजे गँगमधली मेंबर्स असतील किंवा गँग लीडर्स असतील, क्रिमिनल्स असतील, तर ते ॲक्च्युली एक सर्वसामान्य माणूस म्हणूनच तो आमच्याकडे येतो आणि त्यांना खूप ग्लोरिफाय करून दाखवलं जातं. पण ॲक्च्युली त्यांचं जे लाईफ आहे, डे टू डे त्यांचं रुटीन आहे, ते प्रचंड एक म्हणजे टांगती तलवार आपण जसं म्हणतो डोक्यावर, तसं घेऊनच ते वावरत असतात. कधीही काही होऊ शकतं त्यांच्या लाईफमध्ये. त्यांना काय असा सुटकेचा श्वास घेता कधीच येत नाही, असं मी जवळून बघितलेलं आहे ह्या गोष्टी सगळ्या. त्यामुळे ते ग्लोरिफाय केलेलं आहे. ग्लोरिफाय केलं. तुम्हाला मोक्का स्पेशलिस्ट, मोक्का वुमन म्हणून ओळखलं जातं. तर हा काय आहे कायदा? ॲक्च्युली मोक्का कसं आहे की मोक्का हा राज्य शासनाने निर्माण केलेला कायदा आहे. तर संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी या मोक्का कायद्याची निर्मिती केलेली आहे. आणि संघटित गुन्हेगारी म्हणजे काय, तर एखादी टोळी आणि टोळीचा एक प्रमुख आणि त्याच्या हाताखाली काम करणारे एक 4-5 टोळी सदस्य. आणि ही टोळी काय करते की खून, दरोडे, खंडणी मागणं किंवा लँड ग्रॅबिंग करणं, अशा स्वरूपाची त्यांची जी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज चालतात, तर त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी राज्य शासनाने निर्माण केलेला हा कायदा आहे. आणि ह्या कायद्याच्या द्वारे पोलिसांना अमर्याद अधिकार दिलेले आहेत. कारण त्यांना एकतर नॉर्मल कोर्समध्ये 60 दिवसाची किंवा 90 दिवसाची एक लिमिट असतं चार्जशीट फाईल करण्यासाठी त्या आरोपींविरुद्ध. पण ह्या स्पेशल ॲक्ट आहे, हा स्पेशल ॲक्ट असल्यामुळे त्यांना 180 दिवसाचं लिमिट मिळतं. म्हणजे 6 महिने ह्यामधल्या एकाही आरोपीला बेल मिळत नाही. आणि बेलची मुळात तरतूदच नाही आहे ह्या गुन्ह्यामध्ये. ह्या ॲक्टमध्ये बेलची तरतूद नाही आहे, जामिनाची तरतूद नाही आहे. तर त्याच्यामध्ये जामीन मिळणं हे खूप कठीण आहे. पण म्हणजे हे एक वास्तविक असं हे आहे की आता पुण्यासारख्या ठिकाणी घायवळ, मारणे अशा बऱ्याच टोळ्या कार्यरत आहेत, आंदेकर अशा कार्यरत आहेत टोळ्या. पण आत्तापर्यंत जर तुम्ही ते बघितलं तर त्यातल्या एकाही टोळीला मोक्या अंतर्गत शिक्षा झालेली आत्तापर्यंत तरी मी माझ्या 25 वर्षामध्ये बघितलेलं नाही. पण मला एक सांगा, तुम्ही हे सगळं करता तर भीती नाही वाटत तुम्हाला? धमकीचे फोन वगैरे समोरच्या टोळीकडनं किंवा असं काही? नाही, तसं कसं आहे माहिती आहे का की हे आमचं काम आहे, हे प्रोफेशन आहे. या प्रोफेशनमध्ये समोरची टोळी पण माझ्याकडे येऊ शकते आणि म्हणजे विरोधी टोळी पण माझ्याकडे काम करण्यासाठी येऊ शकते. पण त्यांच्या मनामध्ये एक म्हणजे मॅडमकडे काम दिलं तर त्या लॉयल आहेत, त्या असं कुठेही आमच्या ह्याच्यामध्ये कामामध्ये आणि दुसऱ्याच्या कामामध्ये असं ढवळाढवळ करणार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचा कधी अनुभव मला आलेला नाही. आणि म्हणजे दोन्ही टोळीची, परस्पर विरोधी टोळ्यांची सुद्धा मी कामं केलेली आहेत. आता जसं तुम्ही विचारलं की मोक्यामध्ये मी काम करते, बरेचसे आरोपी वगैरे यांची वकील म्हणून मी त्यांचं प्रतिनिधित्व करते. तर तुम्हाला काही थ्रेट्स वगैरे येतात का किंवा भीती वाटते का वगैरे असं? तर त्याच्या संदर्भात मला एक सांगायला आवडेल की एक 302 मोक्का म्हणजे MCOC म्हणतो आम्ही त्याला, तर तशा प्रकारची केस आहे अजूनही माझ्याकडे, पण ती चालू होती. तर त्यावेळेला एक आरोपी असा होता की त्याच्या
बाजूने काही निकाल मिळत नव्हता, म्हणजे जामीन होत नव्हता किंवा पुढच्या काही गोष्टी असं त्याला असं वाटलं की आता मॅडम आपलं काही काम करणार नाही आहेत. मग त्याने वकील वगैरे चेंज केलं, म्हणजे दुसरं केलं. तर थोडंसं आमचं तिथे कॉन्फ्लिक्ट झालं होतं. पण त्याने मला खूप म्हणजे थ्रेट अशा दिल्या होत्या की तुम्ही एक्सप्रेसवेवरून जाता दररोज हायकोर्टला, तेव्हा बघतो गाडी डॅश मारतो, काय गाडी टच करतो, बघूया कोण तुम्हाला वाचवायला येते. मग ती एक थ्रेटच्या स्वरूपात होती. पण माझं मी एक प्रॅक्टिसचा एक नियम असा घालून दिलेला आहे की ज्या काही माझ्या कामाशी रिलेटेड गोष्टी आहेत, ज्या काही असतील त्या मी कधीही फॅमिलीमध्ये घरी आल्यानंतर कुठल्याही गोष्टी डिस्कस करत नाही. अदरवाईज माझ्याबरोबर हे सगळेच त्या टेन्शनखाली राहतील. म्हणजे मी जे मला येतं आहे ते मीच म्हणजे मी स्वतःच निवडलेलं प्रोफेशन आहे, त्यामुळे मी ते कधीच हे करत नाही. त्यामुळे ती थ्रेट होती मला, पण मी काय घाबरून गेले नाही. कारण आता मी एवढ्या मोठ्या मोठ्या गुन्हेगारांच्या केसेस घेत असते, चालवत असते. तर हे माझ्यासाठी मी क्षुल्लक गोष्ट आहे असंच समजून चालले. नेहमीचं माझं डेली रुटीन जे होतं ते चालू होतं. फक्त मी अलर्ट होते की काय झालं, असं जर झालं तर आपण काय करायचं आहे, ह्याच्या बाबतीत मी विचार करून ठेवलेला होता. पण मग असं असतं ना की असं घाबरून राहिलं तर मग काय कामच करता येणार नाही. मग अशा थ्रेट्स वगैरे येत असतात. आता दुसरा एक प्रसंग अगदी म्हणजे सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे असा की एका केसचं डिस्कशन चालू होतं. त्याच्यामध्ये पण मी आरोपीचीच वकील होते. डिस्कशन चालू होतं. ते डिस्कशन झालं. त्याच्यानंतर ते बाहेर गेले आणि तेव्हा माझे केबिनचं डोअर ओपन होतं. ते बाहेर गेले, म्हणजे ते आरोपीचे नातेवाईक सगळे बाहेर गेले. त्याच्यानंतर बाहेर एक क्लायंट बसलेले होते. असेच हे आले होते, लोकं आली होती आणि ते आतमध्ये आले आणि नंतर बसले, सेटल झाले. आमचं केसचं डिस्कशन चालू झालं. मी म्हटलं हां, हे कुठेतरी नाव ऐकल्यासारखं वाटतं आहे. तर तो म्हणाला की हे जे आत्ता बाहेर गेलेत ना, त्यांचं जामीन ते माझ्या भावाच्या खुनामधले आरोपी आहेत. माझ्या भावाचा खून ह्यांनीच केला होता सगळ्यांनी आणि त्यांना तुम्हीच बेल दिलेला आहे, जामीन करून दिलेला आहे. ते जामिनावर आज आहेत कारण तुम्ही त्यांचे वकील होतात. मी म्हटलं हे बघा, म्हटलं आता तेच म्हणजे माझा विषय असा असतो की आता तुम्ही माझ्याकडे क्लायंट म्हणून आलेला आहात. मी तुमचं काम करणार. तुमच्या केसचं कुठेही डिस्कशन, वाच्यता त्यांच्याबरोबर होणार नाही किंवा त्यांच्या केसची तुमच्याबरोबर होणार नाही. त्यामुळे तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तरच आपण पुढे जाऊया. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या भावाचं मर्डररचे वकील या मॅडम आहेत आणि तुम्हाला कुठे न्याय मिळणार नाही आहे ह्या केसमध्ये, आता तुम्ही जी माझ्याकडे घेऊन आलात, तर मग आपण थांबलेलं बरं. तर मग ते स्वतःहून म्हणाले, नाही मॅडम, तुम्ही इतक्या लॉयल आहात हे मी तुमच्या सगळ्यांकडून ऐकलेलं आहे. तुमच्याकडून कामं होतात त्याच्यामागचं कारण ते आहे की तुम्ही फार लॉयल आणि ह्याने काम करता. खूप विश्वास असतो लोकांचा, दोन्ही पार्टीचा विश्वास असतो. त्यामुळे तुम्हीच आमचं काम करा. तर हे एक महत्त्वाचं होतं. म्हणजे मी जे लोकांना तिथे, म्हणजे आता काही सेकंदापूर्वी जे केबिन बाहेर गेली होती त्यांनी ह्याच्या भावाचा खून केला होता. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.